जय शिवराय मित्रांनो, मी सुनील दिवे तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये। कसं वाटलं सूर्याचं दर्शन? एकदम भारी ना सह्याद्रीतून। असेच भारी भारी व्ह्यू घेत आपण आता चाललो आहे दिवेआगारच्या दिशेने। आणि दिवेआगारचा प्रवास आम्ही सकाळी 5 वाजता सुरू केला आहे, मी आणि स्वप्नालीनी। तर चला दिवेआगारचे भारी भारी आणि वाटेत लागणारे भारी भारी व्ह्यू तुम्हाला दाखवतो। आम्ही आता दिवेआगारच्या दिशेने प्रवास करतो आहे आणि या प्रवासाचे टप्पे असे आहेत की आता आम्ही निघालो ऐरोलीतून पालीतून परत दिवेआगार असा टप्पा करणार आहे आपण। पालीमध्ये थांबणार आहे, बल्लाळेश्वराचं दर्शन घेणार आहे आपण मस्तपैकी आणि तिथून पुढे मग दिवेआगारच्या दिशेने परत पुढे प्रवास करायचा आहे। तर चला माझ्यासोबत। सध्या आम्ही पोचलो पालीला आणि पालीला येऊन आम्ही बल्लाळेश्वराचं दर्शन घेणार आहे। सकाळी आम्ही निघालो होतो 5 वाजता आणि पोचलो 9 वाजता। मध्ये सूर्याचं दर्शन घेता खूप उशीर झाला आणि आज माझा वाढदिवस आहे, त्यात पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। गणपतीचं एवढं भारी दर्शन झालं ना आमचं, खतरनाक एकदम लय भारी वाटलं। आणि जी लोक लकी असतात ना त्यांनाच म्हणजे ज्यावेळेला आपण दर्शन करायला जातो त्यावेळेला गणपतीची आरती सापडते आणि आम्हाला गणपतीची आरती सापडली। आम्ही खूप लकी आहे आणि आता आम्ही निघतो आमच्या पुढच्या प्रवासाच्या दिशेने। तर स्टे ट्यून राहा आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ आमच्यासोबत। दिवेआगारच्या दिशेने आम्ही प्रवास करतो आहे, जवळपास 57 किलोमीटर काहीतरी बाकी आहे। रोड खराब असल्यामुळे खूप वेळ लागतो जायला आणि माणगावच्या मागे काहीतरी 10 किलोमीटर आम्ही आहे आत्ता आणि एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो। आणि तुम्ही जर दिवेआगारला येत असाल ना तर येण्याचे 2 मार्ग आहेत, एक तर तुम्ही बाय ट्रेन येऊ शकता किंवा बाय रोड येऊ शकता। बाय रोड जर येत असाल तुम्ही तर गोवाचा जो महामार्ग आहे त्याने येऊ नका, कारण रस्ता खूप खराब आहे। आम्ही पण पालीच्या मार्गाने इकडे आलो आहे आत्ता, मुंबई टू पाली आणि पालीपासून परत इकडे दिवेआगार। मुंबई टू पाली रस्ता चांगला आहे पण तिथून पुढे पाली टू दिवेआगारचा जो रस्ता आहे तो खराब आहे। मध्ये पॅचेस चांगले आहेत पण खराब आहे। आम्हाला अजून पोहोचायला जवळपास आता 12-12:30 वाजतील। एक्सपेक्टेड जे टायमिंग होतं 10चं, त्याच्यानंतर 10ला आम्ही पोहोचायचं असं ठरवलेलं, आता ते 10चं 12 झालं। ठीक आहे, हळूहळू जाऊ। मेरे लिए नाश्ते में आया है पोहा और स्वप्नाली का नाश्ता अभी तक आया ही नहीं, अभी तक वो बन रहा है। हम करते हैं स्टार्ट। नाम लिया और इसका भी गरम गरम नाश्ता आ गया। अर्धा तास झाला आम्ही दिवेआगारमध्ये पोहोचलो आणि आम्ही प्रथमेश हॉलिडे होम्स इथे स्टे केलं आहे। तर इकडची रूम आणि इकडचं जे वातावरण आहे ते तुम्हाला दाखवतो, तर आओ मेरे साथ। ये मैं हूँ, इधर है मेरी बाइको, वो है अवर रही है उसका, और ये हमारी है रूम छोटी सी। तर हा आहे किंग साईज बेड, इथे 2 लोक झोपू शकतात। जर तुमच्यासोबत कोणी एक्स्ट्रा पर्सन असेल तर तिकडे त्याची व्यवस्था केलेली आहे त्यांनी ऑलरेडी। आणि इकडे आहे कपाट, याच्यामध्ये आपण आपलं सामान वगैरे ठेवू शकतो। त्यानंतर इकडे आहे हे डोअर, इथून आपण रूमच्या बाहेर जाण्यासाठी हे डोअर आहे। त्यानंतर इकडे आहे टॉयलेट आणि बाथरूम कंबाईनमध्ये आणि बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला मी। हॅलो, हा आहे नजारा नारळीच्या आणि सुपारीच्या झाडात बसलेले प्रथमेश हॉलिडे होम्स। भारी नजारा ना, जबरदस्त एकदम कोकणातला जसं वाटतं तसं खतरनाक।
इकडे स्विमिंग पूल वगैरे पण आहे, ते खाली गेल्यावरती दाखवतो मी तुम्हाला. हॉलिडे होम्समध्ये अजून काय काय आपण जरा बघूया, एक्सप्लोअर करूयात गोष्टी. इकडे दिलं आपल्याला स्विमिंग पूल, जिकडे आपण मजा करू शकतो. आणि त्यांनी रम्य अशी बाग उभा केलेली आहे, एकदम भारी वाटतं इथे, निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं. इकडे बसून नाश्ता जेवण वगैरे करू शकतो आपण. निसर्गाच्या सानिध्यात बसून नाश्ता जेवण वगैरे सगळ्या गोष्टी करू शकतो. इकडे पुढे गेलात तर आहे सेम. इकडे थोडा वेगळा फील येईल आपल्याला बसून जेवण करायचा, एकदम भारीवाला. इकडे मोठी फॅमिली असेल तर त्याच्यानंतर इकडे झोपाळा दिला आहे, बसून झोपाळा घेऊ शकतो. लहान मुलांना खेळायला इकडे समोर सरगुंडी वगैरे आहे, झोपाळे आहेत. आणि छोटासा मित्र इथे झोपलेला आहे. ओय, झोप आलं का तुला? आणि आपण जर गाडीवरून आलो तर 2 व्हीलर 4 व्हीलर तर इथे त्यांचं पार्किंग आहे लावायसाठी गाड्या. इकडे समोर आहे ती खानावळ आहे, इथे तुम्ही ऑर्डर वगैरे देऊ शकता, नाश्ता वगैरे सगळं. इथलं वातावरण खूप सुंदर आहे. मित्रांनो, या सुवर्ण मंदिराबद्दल असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. 1997 साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेमध्ये त्यांना काम करत असताना एक तांब्याची पेटी सापडली. त्या तांब्याच्या पेटीमध्ये त्यांना एक गणपतीचा सोन्याचा मुखवटा व काही दागिनेही सापडले. ही जी बातमी आहे ही दिव्यागारमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्याच्यानंतर या दिव्यागारला प्रसिद्धी मिळाली. 2012मध्ये काय झालं की काही दरोडेखोरांनी हीच मूर्ती, हेच तो मुखवटा आणि त्याचे सोने चोरीला नेले. दरोडेखोर तर सापडले, पण त्यांनी ते सोनं पूर्ण वितळवलं होतं. गावकऱ्यांनी काय केलं, वितळवलेलं सोनं घेतलं, त्याच्यामध्ये आपल्या पदरचं सोनं थोडं टाकून तो जो मुखवटा आहे, ती जी मूर्ती आहे ती पुन्हा बनवून घेतली आणि परत तिची प्रतिष्ठापना याच मंदिरात केली. आता जर तुम्ही या मंदिरात जाऊन बघितलं तर ती जी सोन्याची मूर्ती आहे ती एका लॉकरमध्ये ठेवलेली आहे आणि बाजूला दगडाची मूर्ती एक बसवलेली आहे. तर तुम्ही जर ती मूर्ती बघितलीत सोन्याची, तर एवढी सुंदर मूर्ती आहे की मी आत्तापर्यंत गणपतीची एवढी सुंदर मूर्ती कुठेच बघितली नव्हती. तर तुम्ही या मंदिराला नक्की व्हिजिट करा आणि ती सोन्याची जो मुखवटा आहे किंवा ती जी मूर्ती आहे ती तुम्ही बघा.
या रूपनारायण मंदिराबद्दल थोडं जाणून घेऊया. हे जे मंदिर आहे ना, हे पुरातन आणि प्राचीन आहे. म्हणजे काय की याच्यातली जी मूर्ती आहे ना, ती पुरातन आणि प्राचीन आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे कोकणामध्ये असलेल्या जेवढी मंदिरं आहेत विष्णूची, त्या मंदिरामध्ये जेवढ्या विष्णूच्या मूर्त्या आहेत, त्या मूर्त्यांपैकी सर्वात मोठी जी मूर्ती आहे विष्णूची, ती या मंदिरात आहे. आणि या मूर्तीचं तुम्ही बारकाईने निरीक्षण जर केलं तर मूर्तीच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला दशावतार कोरलेले आहेत. हे रूपनारायण मंदिर आणि हे सुंदरनारायण मंदिर, या दोन्ही मंदिराच्या बाजूला ना एक बारव आहे पाण्याची. जिथे आम्ही प्रथमेश हॉलिडे होम्सला राहिलो आहे ना, तिकडे राहण्याचं कारण म्हणजे इथे खूप साऱ्या गेम आणि ॲक्टिव्हिटी आहेत, त्यामुळे आम्ही इकडे राहिलो. आज भारी भारी मासे आहेत इकडे. अशा गेमिंग ॲक्टिव्हिटी आहेत. टेबल टेनिस आहे, याचं नाव काय मला माहिती नाही बाबा. इकडे कॅरम आहे, मस्तपैकी आपण खेळू शकतो. जय शिवराय, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं दिव्यागार प्रवासाच्या दुसऱ्या दिवसांमध्ये. सकाळचे वाजलेत 7:45 आणि आम्ही आलो आहे बीचवरती फेरफटका मारायला. एकदम क्लीन, सुंदर आणि एकदम भारी बीच आहे हा. मी आत्तापर्यंत जेवढे बीच बघितलेत ना, त्याच्यामध्ये खूप सुंदर बीच आहे. पहिला म्हणजे तारकर्लीच आहे 1 नंबरचा, आणि मला दुसरा आवडलेला म्हणजे हा जबरदस्त बीच आहे. आम्ही आलो ड्रोन घेऊन. आता ड्रोनचे थोडे शॉट्स घ्यावं म्हणते, बघूया आता कसे कसे जमते, कारण मी याआधी ड्रोन कधी उडवला नाही आहे. तर बघूया कसे कसे फोटोज येतात. सूर्यनारायणाचं दर्शन होतं. सूर्यनारायण येतोय. काल लय हे केलं. दिव्यागारला येऊन आपण भरपूर प्रकारच्या राईड्स करू शकतो. तर मला काही राईडची नावं माहीत नाहीत. ती समोर आहे ती डिस्को राईड आहे, त्याच्यानंतर इकडे आहे ती बनाना आहे. या दोनची पण काय मला नावं माहिती नाही आहेत. तर भरपूर टाईपच्या राईड्स आहेत इकडे, आणि एका माणसाला 200 ते 300 रुपये पर राईडच्या मागे घेतात ही लोक. तर इथे येऊन आपण खूप सारा एन्जॉय करू शकतो.
समुद्रातली मजा करून आता पोहोचलो आपण स्वयं पाटील खानावळमध्ये. माझ्या मागे आणि आजूबाजूला बघू शकता छोटासा सेटअप आहे, घरगुती आहे. पण इकडे ना जी टेस्ट भेटते ना तुम्हाला सी फूड खायची, एक नंबर आहे. कधीतरी आला दिव्यागरला तर इथे प्लीज नक्की व्हिजिट करा. पहिल्यांदा तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल आणि नंतर तिकडे जेवण भेटतं, कारण इकडे खूप गर्दी असते. आजूबाजूला आता एवढं वीक टेस्टमध्ये पण एवढी गर्दी आहे, तर तुम्ही बघू शकता. एकदम खतरनाक, बघूनच पाणी तोंडाला पाणी आलं. ही आहे माझी बांगडा थाळी आणि ही आहे बायकोची कुठली थाळी, सुरमई थाळी. वडतो आता जरा. जय शिवराय, शुभ सकाळ. दिव्यागरमधला आपला तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आता आम्ही इथून परतीच्या मार्गाला लागतो आहे. ज्यावेळेला दिव्यागरमध्ये आलो ना त्यावेळेला असं वाटलं की म्हणजे का आलो असेल, किंवा आपण अलिबागला गेलो असतो तर बरं झालं असतं, तिकडे खूप मजा केली असती. पण जशा मी दिव्यागरच्या गल्ल्या फिरलो, इकडचे मंदिरं फिरलो ना, एक आपलेपणा वाटला मला. म्हणजे इकडून माझा पाय निघत नाही, म्हणजे एकदम इथेच राहावं किंवा इथलंच होऊन जावं असं वाटतंय. पण शेवटी कामं आहेत, आपली ऑफिस आहे, सगळं बाकीच्या गोष्टी आहेत, आपलं जी रुटीन लाईफ आहे त्यासाठी आता निघावं लागेल. तर चला, टाटा बाय बाय. भेटूयाच परत अशा एखाद्या भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.